नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण MIDC मध्ये नोकरी करणाऱ्या व 4 महिन्यांपूर्वी लग्न झालेले नवदाम्पत्य चाकणमधून 4 दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी साकूर या ठिकाणी गेले. तिथे त्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. साकूर येथील बिरोबा माळ येथील वन विभागाच्या हद्दीतील निर्जन स्थळी त्यांचे मृतदेह मिळून आले. साकूर येथील वैभव दत्तात्रय आमले वयवर्ष 24 आणि स्नेहा वैभव आमले वयवर्ष 22 या दोघांचा 4 महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. ते चाकण MIDC मध्ये काम करत होते. 4 दिवसांपूर्वी दोघेही गावी गेले. रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास देवदर्शनाला जातो असे सांगून ते गावात गेले होते. मात्र निर्जन स्थळी त्यांचे मृतदेह मिळून आले. घारगाव पोलिसांत तक्रार देण्यात आली असून या घटनेचे नेमके कारण समोर आलेले नाही. नानासाहेब जनार्दन आमले यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी 1 दिवसीय काम बंद आंदोलन केले. पुणे जिल्ह्यातील पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले. या आंदोलनात खेड पंचायत समितीतील विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांसह अधिकारी सहभागी झाले. आज दिवसभर पंचायत समितीची कार्यालयीन कामकाज ठप्प होऊन या ठिकाणी शुकशुकाट पाहावयास मिळाला. OLX वर मोटरसायकल विक्रीच्या जाहिरातीला प्रतिसाद देऊन एक तरुण गाडी पाहण्यासाठी आला. तरुणाने त्याला गाडीवर काही अंतर फिरवले. त्यानंतर त्याने मी चालवून पाहतो असे सांगून मोटरसायकल घेऊन त्यांनी धूम ठोकले. याबाबत राजेश वासुदेव पद्मणे वयवर्ष 29 राहणार कडाचीवाडी तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम पवार नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. चासकमान धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 550 क्युसेक्स विसर्ग आज सोमवारी सकाळी 10:30 वाजता बंद करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रात अतिवाहीद्वारे 350 क्युसेक्स सुरू आहे. तसेच डावा कालवामध्ये 500 क्युसेक्स विसर्ग सुरू असणार आहे. आवश्यकतेनुसार यात बदल संभवू शकतो असे चासकमान धरण पूरनियंत्रण कक्ष यांच्याकडून सांगण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत केंद्र शासनाकडून हर घर तिरंगाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावर्षी 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहीम राबविण्याचे नियोजन राजगुरुनगर नगर परिषदेद्वारे करण्यात आले आहे. राजगुरुनगर शहरातून ढोल ताशा वाद्यांसह तिरंगा ध्वज हातात घेऊन विद्यार्थ्यांनी पायी यात्रा काढली होती. चाकण MIDC मध्ये सावरदरी या ठिकाणी हिताची ATM गॅस कटरच्या सहाय्याने फोडून 15,81,000 कॅश लंपास केल्यानंतर पुन्हा एकदा ATM सेंटरची सुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे. खुलेआम चोरटे अशा घटना करत असल्याच्या बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. सावरदरी येथील ATM मशीन गॅस कटरच्या सहाय्याने जाळल्यानं मशीनची अशी अवस्था झाली आहे. पुणे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा उद्योग केंद्र व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजची बैठक पार पडली. बैठकीत औद्योगिक वसाहतीमधील अडचणींसंदर्भात चर्चा करण्यात आली. सर्व अडचणी सोडविण्याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले आहे. या बैठकीला जिल्हा उद्योग केंद्र पुणे विभागाच्या महाव्यवस्थापक ऋषाली सोने यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल यांच्यासह अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोमवारी 12 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 9 वाजता काळूस येथे काळेश्वर मंदिराच्या शेजारी बिबट्या दिसून आल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. खेड तालुक्यात शेलू गावात बिबट्या दिसून आल्याचे स्थानिक नागरिकांनी कळवले असून याबाबतचे व्हिडिओ पाठवले आहेत. खेड तालुक्यातील चास ग्रामपंचायतच्या हद्दीतला कचरा भीमा नदीच्या किनारी टाकला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली. स्थानिक नागरिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत. खेड तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा जात असताना एका सभेत राष्ट्रवादीच्या अतुल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश गोरे अपघाताने निवडून आले. त्याचा साक्षीदार मी आहे. आमची चूक आता आमच्या लक्षात आली आहे असं म्हणत रामदास ठाकूर यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला.
शिवसेनेला अतुल देशमुख यांनी एक प्रकारे डिवचले असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलाय। यापूर्वी देखील 2019च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश गोरे यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेल्या देशमुख यांच्यावर शिवसैनिकांची नाराजी होती। त्यातच पुन्हा एकदा अतुल देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या अतुल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडलाय। यापूर्वी देखील अतुल देशमुख यांच्या प्रवेशावर महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। आता या प्रकरणानंतर रामदास ठाकूर आणि अतुल देशमुख यांच्याबाबत खूप मोठी नाराजी स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांच्या समर्थक कार्यकर्त्यात आणि शिवसेनेत असल्याची बाब समोर आली आहे। आता अशा वादग्रस्त वक्तव्यानंतर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी इच्छुक असलेले अतुल देशमुख आणि रामदास ठाकूर काय सारवासारव करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेशी समन्वय करून जवळपास 55,000 महिला भगिनींना ऑनलाईन पात्र लाभार्थी केल्याबद्दल खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसीलदार ज्योती देवरे यांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान येत्या 17 तारखेला पुणे येथे बालेवाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या समवेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। खेड तालुक्यातील 20,000 महिला संबंधित कार्यक्रमाला नेण्याचे नियोजन शासकीय स्तरावरून आणि पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्याबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, कालिदास वाडेकर, राम गावडे, बाळा ठाकूर, कैलास गाळव, पाटीलबुवा गवारी आदीसह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वारंवार सर्व्हर डाऊनमुळे ग्रहण लागले आहे। अनेक महिलांना शेतीची कामे सोडून ताटकळण्याची वेळ आल्याने याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे। पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी फाटा ते स्पायसर चौक दरम्यान सोमवारी वाहन चालकांना अशा कोंडीचा सामना करावा लागला। चाकणमध्ये कानबाई माता महोत्सव खानदेश येथील तरुणांकडून आयोजित करण्यात आलाय। चाकणमध्ये आज सोमवारी 12 ऑगस्ट रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। चाकण परिसरातील खानदेशमधील नागरिक यात खूप मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। यात महिलांची संख्या लक्षणीय होती। खास अहिराणी गाण्यांच्या तालावर यावेळी तरुण आणि महिलांनी ठेका धरला होता। श्रावणी सोमवार निमित्त चाकण येथील चक्रेश्वर मंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची सोमवारी 12 ऑगस्ट 2024 रोजी मोठी गर्दी उसळली होती। चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी चाकण यांच्या वतीने भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती। आज दुसरा सोमवार श्रावण महिन्यातील पवित्र सोमवार आहे। या सोमवारी चाकणचं चक्रेश्वर मंदिर जे आहे पंचक्रोशीतील आपल्या एक जुना आध्यात्मिक वारसा जपणारं मंदिर आहे। याला खूप मोठा इतिहास आहे। या इतिहासामध्ये विश्वास ठेवून आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी भेट देत आहेत। उत्तर भारतातील भाविक असू पूर्ण भारत देशातील भाविक आज चाकणच्या MIDC चाकण परिसरामध्ये चाकणच्या पंचक्रोशीतील आजूबाजूच्या ठिकाणी राहत आहेत। हे सर्व भाविक एक मोठ्या प्रमाणात श्रद्धेने या ठिकाणी भेट देत आहेत। ट्रस्टीने चाकण ट्रस्टने आज चक्रेश्वर देवस्थान ट्रस्टने चांगल्यापैकी व्यवस्था सर्व भाविकांची केलेली आहे। तरी भाविकांनी या ठिकाणी यावं आणि चक्रेश्वर देवस्थानचं दर्शन घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो। निघोजे तालुका खेड येथील डोंगरावर असलेल्या शिवपार्वती महादेवाचे दर्शन घेण्यासाठी श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी भाविकांनी गर्दी केली होती। शिवभक्तासाठी शिवशक्ती मित्रमंडळ व देवस्थान समस्त ग्रामस्थ डोंगर वस्ती निघोजे यांच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आले। पुरणपूर वस्तू येते म्हणजे वास्तू येते म्हणजे पहिल्यापासून आणि ती याच मंदिर आहे आणि हे निघोजेच्या हद्दीत आहे। मंदिर आहे इथे हे पार्वती मंदिर
पार्वती तर खाली माहेरी. श्रावणी सोमवार निमित्त चाकण येथील चक्रेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. याचेच औचित्य साधत मंदिर परिसरात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सालाबतप्रमाणे दर श्रावणी सोमवारी आम्ही 4-5 प्रकारचे कॅम्प इथे अरेंज केलेले आहेत. माननीय डॉक्टर प्रशांत शेलार सर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून दरवर्षी श्रावणी सोमवारी आम्ही इथे अनेक प्रकारचे आरोग्य सेवा इथे राबवत आहोत आणि चाकण चक्रेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून आम्हाला त्यांचं खूप मोठं सहकार्य दरवर्षी आम्हाला इथं लाभतंय. त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत. अनेक भाविकांना आम्ही गेल्या वर्षी 400 ते 450 लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि त्यांचं प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आम्ही करू शकलो. आणि याबद्दल तपासणी याच्यामध्ये बीपी, शुगर, सॅच्युरेशन, यावेळेस आपण नवीन उपक्रम राबवला. डेंटल, डोळ्याचे डॉक्टर आणि वजन कमी जास्त करणे हा जो फंड आहे याच्यामध्ये आपण राबवलेला आहे. अशा पद्धतीने खूप भरघोस याचा सगळ्यांचा लाभ सगळे भाविक घेत आहेत. श्रावणी सोमवार निमित्त काळूस काळेश्वर मंदिरात भल्या पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. आलेल्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. खेड तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायती आदी सर्व संस्थांना याबाबत प्रांत अनिल दौंडे व तहसीलदार ज्योती देवरे यांनी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून बैठका घेऊन सूचना दिल्या आहेत. तसेच शासकीय कार्यालयातून हर घर तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. गाभा हेल्थ सर्व्हिसेस कंपनीने आतापर्यंत 1 लाखपेक्षा अधिक रुग्णांना सेवा दिल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार सिने अभिनेत्री उर्मिला कोठारे कानेटकर यांच्या हस्ते देण्यात आला. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेताळे, सायगाव या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. खेड तालुक्यातील वांद्रेवाडी हे ठिकाण पर्यटकाच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या ठिकाणी अशी मोठी गर्दी होत असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.